जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता भावांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो खरंच खूप जबरदस्त झालेला आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामवरती 100K फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे। त्यामध्ये आपण बॅनर एडिटिंग केलेला आहे। तर भावांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की इंस्टाग्रामवरती सध्या रील्सवरती खूपच ट्रेंडमध्ये असणाऱ्या तेजू सोनू यांचे जस्टमध्येच 100K फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती कंप्लीट झालेला आहेत। त्याबद्दल आपण हे बॅनर तयार केलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण हे जे बॅनर आहे ते फोटो एडिटर ॲप्लिकेशनमध्ये तयार केलेलं आहे। तर भावांनो, फोटो एडिटर ॲप्लिकेशन खूप भारी ॲप्लिकेशन आहे। जर तुमच्याजवळ हे जे ॲप्लिकेशन असेल तर ते प्ले स्टोअरवरती सुद्धा उपलब्ध आहे आणि ओल्ड व्हर्जन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ओके, तर भावांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून मेसेज करू शकता। इंस्टाग्राम आयडीची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो, तेथून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून मेसेज करू शकता। आणि भावांनो, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तेथून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे खरंच खूप जबरदस्त झालेला आहे, शेवटपर्यंत बघा। आणि जे काही मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जो झिप फाईलचा पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भावांनो, नेक्स्ट व्हिडिओ एकदम खतरनाक येणार आहे, बॉम्ब फोडून टाकेल असा व्हिडिओ आहे। कारण यूट्यूबवरती आतापर्यंत असा व्हिडिओ कोणीच केलेला नाही PLV फाईलचा। त्याबद्दल भावांनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवरती प्रेस करून ठेवा, कारण जेव्हा केव्हा मी आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला भावांनो, आजचा जबरदस्त व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तर भावांनो, आपण आजच्या बॅनरचं एडिटिंग या ॲपमधून करणार आहोत भावांनो, ज्याचं नाव आहे फोटो एडिटर ॲप। भावांनो, हे जे ॲप्लिकेशन आहे एकदम खतरनाक ॲप्लिकेशन आहे। यामध्ये खूप सारे भारी भारी फीचर्स आहेत। तरी भावांनो, हे जे ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल तर ते प्ले स्टोअरवरती सुद्धा उपलब्ध आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची लिंक मी दिलेली आहे ओल्ड व्हर्जनची, ज्यामध्ये सर्व ब्लेंडिंग इफेक्ट तुम्हाला मिळून जातील। ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही ते ओल्ड व्हर्जन डाउनलोड करू शकता, किंवा प्ले स्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर भावांनो, हे जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला फोटो एडिटर ॲपमध्ये ओपन करून घ्यायचं आहे। तर हे जे बॅकग्राऊंड आहे मी फोटो एडिटर ॲपमध्ये शेअर करत आहे। अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर भावांनो, तुम्हाला खालतून खूप सारे ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला भावांनो डाव्या साईडला स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर टेक्स्ट आणि इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भावांनो, बाजूलाच एक प्लसचा आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जायचं आहे आणि जे 2 नंबरचं ऑप्शन आहे गॅलरी ॲप्स त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। गॅलरीमध्ये जायचं आहे। गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक जी PNG आहे आपली तेजू सोनू यांची एक जी PNG आहे ती सर्वप्रथम ॲड करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ॲड करतो। ॲड केल्यानंतर भावांनो बघू शकता आपल्याला खालचा जो पार्ट आहे तो इरेज करायचा आहे इमेजचा। त्यासाठी भावांनो तुम्हाला याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भावांनो तुम्हाला अशा प्रकारे खालतून क्रॉप करून घ्यायचं आहे। ओके, क्रॉप केल्यानंतर बघू शकता भावांनो अप्लायवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर भावांनो बघू शकता का जो खालचा पार्ट आहे तो ऑटोमॅटिक आपल्या बॅकग्राऊंडमध्ये मिक्स झालेला आहे, म्हणजेच इरेज झालेला आहे। जर पिक्सआर्टमध्ये अशा प्रकारे केलं तर भावांनो खूप वेळ लागेल। त्यासाठी भावांनो या ॲप्लिकेशनमध्ये आपण आज एडिटिंग केलेलं आहे एकदम खतरनाक। ओके, तर भावांनो तुम्हाला बाजूला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या इमेजला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक केल्यानंतर भावांनो तुम्हाला प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गॅलरीमध्ये जायचं आहे। खालतून गॅलरी ॲप्स चूज करायचं आणि गॅलरीमध्ये जायचं आहे। गॅलरीमध्ये गेल्यानंतर भावांनो तुम्हाला येथे आपल्या ज्या पुढच्या ज्या PNGs आहेत त्या ॲड करून घ्यायच्यात, म्हणजेच एखादा स्क्रीनशॉट असेल तो सुद्धा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे इथे। तर भावांनो मी पहिल्यांदा 10K ची PNG म्हणजे 100K ची PNG आहे ती ॲड करून घेत आहे। अशा प्रकारे ॲड केलेले आहे। ओके, ॲड केल्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या एकदम बॅकला एक PNG ॲड करायची आहे, हे एक स्क्रीनशॉट ॲड करायचा आहे जो आपल्या होम पेजचा असेल तो येथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे।
तुम्हाला अशा प्रकारचा जो स्क्रीनशॉट आहे जो आपल्या होम पेजला असतो तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ज्याचे कुणाचे फॉलोअर्स कंप्लीट झाले असतील 1K 2K जे काय असतील ते त्याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर भावांनो अशा प्रकारे तुम्हाला खालतून क्रॉप करायचं आहे. याच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला हे आपल्या बॅकग्राऊंडमध्ये अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि लेअरमध्ये जायचं भावांनो. लेअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकदम साईडला 3 रेषा दिसत असतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खालती स्क्रॉल करायचं आहे आपला लेअर. ओके, क्लिक केल्यानंतर भावांनो डबल मी थोडीशी इमेजला क्रॉप करून घेतो अशा प्रकारे, म्हणजे जे आपलं जे नेम आहेत 100Kचं ते अशा प्रकारे इथे सेट होऊन जाईल. ओके, तर भावांनो बघू शकता जे 100Kचं नेम आहे मी पिक्सेल लॅबमध्ये तयार केलेलं आहे. तुम्ही सुद्धा खूप इझिली हे जे नेम आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इझिली एडिट करू शकता. तर भावांनो हे झालं आता आपला. तर आपल्याला नेक्स्ट ज्या इमेज आहेत त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. एक इंस्टाग्रामची जी PNG आहे ती सुद्धा तुम्हाला ॲड करून घ्यावी लागेल. तर गॅलरी ॲप्समध्ये जातो. तर ही जी इंस्टाग्रामची PNG आहे ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे. ओके, ॲड केल्यानंतर आपल्याला ही जी इमेज आहे ती लेफ्ट साईडला ॲड करायची आहे. अशा प्रकारे सेट होऊन जाईल. ओके, जर भावांनो तुम्हाला स्क्रीनशॉटची थोडी ओपासिटी थोडी कमी करावं लागेल. तर भावांनो पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. ओपासिटी अशा प्रकारे कमी करून घ्यायची. कमी केल्यानंतर अप्लाय करून टाकायचं. ओके, हे झालं. आता थोडंसं 10Kची 1000Kची जी PNG आहे 100K सॉरी ते आपल्याला वरती ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर भावांनो तुम्हाला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. गॅलरी ॲप्समध्ये जायचं आहे आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर भावांनो तुम्हाला इफेक्ट नवीन सांगणार आहे मी. तर अशा प्रकारची ही ब्रशरची PNG आहे दिलेली ते ॲड करायची. पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, ओपासिटी फुल करायची. ओके, केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथे 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. वरती ब्लेंड मोडवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ओव्हरले अशा प्रकारे सेट करून जायचं आहे. ओके, केलं तर अशा प्रकारे तुम्हाला मोठं करायचं आहे. मोठं केल्यानंतर भावांनो तुम्हाला अशा प्रकारे आपल्या थोडं जेवढं काही हे आहे आपला फोटो आहे त्या इमेजच्या थोडासा वरती अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता एकदम कडक लुक आपल्या इमेजवरती येऊन जाईल, म्हणजे फोटोवरती. ओके, हे झाल्यानंतर भावांनो तुम्हाला आता इथे नाव टाकू शकता वरती तेजू सोनू अशा प्रकारे. ओके, तर भावांनो हे झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, म्हणजे ही जी इमेज आहे ती मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे. तर सेव्ह करण्यासाठी वरती ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि PNGमध्ये सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर भावांनो ही जी इमेज आहे आता आपल्या लाईटरूममध्ये ॲड करणार आहोत. ओके, तर हे झाला आपलं बॅनर एकदम खतरनाक तयार रेडी. ओके, आता तर आपल्याला थोडासा लाईट वगैरे मारायचा आहे. तर लाईटरूममध्ये जायचं आहे. तर हे फोटो आपला लाईटरूममध्ये ॲड झालेला आहे. लाईटरूम ओपन करायचं आहे. तर भावांनो लाईटरूमचं क्रॅक व्हर्जन म्हणजेच मॉडिफाय तुमच्याजवळ नसेल तर ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भावांनो पहिल्यांदा तुम्हाला इथे काहीच करायचं नाही, फक्त लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोजर थोडासा वाढवायचा आहे, कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे, बाकी काही करायचं नाही खालती. अशा प्रकारे केल्यानंतर भावांनो तुम्हाला या बॉक्सच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, टेक्स्चर वाढवायचा आहे, क्लिअरिटी पण वाढवायची आहे. ओके, एवढी बस झाली, जास्त नको. तर ट्रायंगलच्या ऑप्शनवरती जायचं, शार्पिंग वाढवायचं आहे. खालती जायचं, मास्किंग थोडासा डिटेल्स वाढवायचा आहे. खालती काही करायची गरज नाही. ओके, तर भावांनो बघू शकता एकदम राडा लुक आपल्या इमेजला इथे आलेला आहे. तर हे जे बॅनर आहे तुम्हाला सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू डिव्हाइस या ऑप्शनवरती क्लिक करून जायचं आहे. तर भावांनो हा झाला आजचा व्हिडिओ. तर भावांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज आपण तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती खास घेऊन येत असतो. आणि मित्रांनो जो नेक्स्ट व्हिडिओ एकदम खतरनाक व्हिडिओ येणार आहे, आत्तापर्यंत यूट्यूबवर असा व्हिडिओ कोणीच केलेला नाही आहे. तर भावांनो नेक्स्ट जो व्हिडिओ आहे आपला बर्थडे बॅनर PLP वरती येणार आहे. अशा प्रकारची PLP आणखीन सुद्धा यूट्यूबवरती कोणीही केलेली नाही आहे. तर भावांनो जर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो एकदम बॉम्ब व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.